सातारा जिल्ह्यातील दहिवडी फलटण मार्गावर परशुराम शेठ शिंदे कन्या शाळेसमोर सोमवारी झालेल्या भीषण अपघाताने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून अपघातामागे मोबाईल वापरायचे कारण असल्याची चर्चा रंगत आहे। मात्र या दाव्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही। मिळालेल्या माहितीनुसार फलटणच्या दिशेने जाणारी टाटा नेक्सॉन कार अचानक रस्त्याच्या विरुद्ध बाजूला गेली आणि समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या भीषण धडकेत दुचाकीस्वार सदाशिव मल्हारी ओंबासे गंभीर जखमी झाले। त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने दहिवडी येथील पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार अपघातावेळी कार चालकाचे लक्ष मोबाईलकडे असल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार विरुद्ध बाजूला गेली। त्यानंतर समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक बसली। मात्र हा प्रत्यक्षदर्शींचा दावा असून याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही। घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलीस स्टेशनचे ट्रॅफिक हवालदार लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। अपघाताचे नेमके कारण पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे। दरम्यान हा अपघात ज्या ठिकाणी झाला त्या परशुराम शेठ शिंदे कन्या शाळेसमोर यापूर्वीही अनेक अपघात घडल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले। शाळेत ये जा करणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या ठिकाणी तात्काळ स्पीड ब्रेकर, इशारा फलक आणि इतर आवश्यक सुरक्षा विषयक उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे। वाहन चालवताना मोबाईलचा वापर किती धोकादायक ठरू शकतो याची पुन्हा एकदा जाणीव करून देणारी ही घटना असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे वाहन चालवताना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करा आणि स्वतःसह इतरांच्याही जीवाची काळजी घ्या। या घटनेबाबत आपले मत काय? कमेंटमध्ये नक्की कळवा। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव अशफाक सय्यद। माझं इथं हॉटेल आहे शिवतारा म्हणून। तर मी आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 अपघात बघतो रोज। आणि आता पण जो अपघात झाला तो ह्या टू व्हीलरची काय चुकी नव्हती। 4 व्हीलर तिकडून आली, त्याचं होतं लक्ष मोबाईल मध्ये, त्यानं डायरेक्ट उडावलं, त्या माणसाला लागलं। ठीक आहे, ती पण जाऊ द्या, पण इथं कन्या शाळा आहे समोर। कन्या शाळा आहे बघा, इथं दाखव कन्या शाळा। या कन्या शाळेच्या समोर इथं इथनं लहान मुली येत जात असतात कन्या शाळेच्या पुढनं। तर मी सुद्धा स्वतः वैयक्तिक कंपनीला फोन करून सांगितलं होतं की इथं पांढरे पट्टे किंवा जाड काहीतरी किंवा रिफ्लेक्टर वगैरे जेड क्रॉस वगैरे बसवा इथं, जेणेकरून स्पीड कमी होईल गाड्याचं आणि इथनं वाहतूक कमी होईल। त्या दिवशी काय झालं, मी स्वतः बघितलं माझ्या डोळ्यात, माझं हॉटेल आहे। कन्या शाळा सुटली होती 5च्या दरम्यान आणि लहान मुली रस्ता क्रॉस करत होत्या। एक पिकअप वाला कमीत कमी 100 ते 120च्या स्पीडनं आला होता। थोडक्यात बचावली मुलगी, नाही तर मुलीचा अपघात झाला असता। तर कृपया करून इथं स्पीड ब्रेकर किंवा रस्ता वाहतूक कमी व्हावी या हिशोबाने काहीतरी इथं करावं अशी विनंती आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।